कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस झाला आता आई साहेबांनी लवकरात लवकर पाठवून दे बाबा, कर्मना झाले। बाप्पाला कळतंय तुमच्या मनातलं, तुम्ही नका धीर सोडू। तसं नाही, आई साहेब बी गेल्या, बाप्पा बी चालले। विसर्जनाचा दिवस जवळ आला की असं कालवा कालव होते आहे की नाही पोटात। 10 दिवस सवय झालेली असते ना, धामधूम सगळ्यांनी अरे संपलं चालले असं होतं। खरंय, मला अगदीच माहिती तुम्ही काय म्हणताय। आता माझंच बघा ना, आमच्या वर्गात दरवर्षी नवीन मुलं येतात। त्यांना शिकवता शिकवता इतका चांगला वेळ जातो ना, कळत पण नाही वर्ष कधी संपलं। आणि म्हणता म्हणता ती मुलं दुसऱ्या वर्गात जातात पण एका गोष्टीचं चांगलं वाटतं की त्या मुलांची प्रगती झाली आहे। त्या गेलेली वेळ पुन्हा येत नाही, पण जसं वेळ कोणासाठी थांबत नाही तसं माणसानेही थांबू नये असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे एखादी चांगली गोष्ट सुरू केली असेल तर ती मध्येच थांबवू नये, जसं की तुमचं शिक्षण। आली हरदासाची कथा मूळ पदावर। मला वाटलंच होतं बरं काय, फिरून फिरून तिथंच येणार विषय। ती पुढे सरकलीच नव्हती, ती येतच राहणार आहे मूळ पदावर। अधिपती, तुम्ही मला म्हटला होतात ना, मला प्रॉमिस केलं होतं तुम्ही शिक्षण कधीच सोडणार नाही। मग आता असं मध्येच का थांबवताय शिक्षण? तुम्ही ना मला वचन द्या अधिपती, बाप्पा समोर मला वचन द्या की तुम्ही शिक्षण पुन्हा सुरू करा। किंवा थांबा, 1 मिनिट थांबा। हे घ्या तर। हे काय ह्याच्यावर काय पाडे लिहू काय? पाडे नाही हो, श्री गणेशानं महाल्या। तुमच्या शिक्षणाचं श्री गणेशा करायचं ना आपल्याला। हो अहो जाऊ दे हो, डोसक्याला काय कमी व्याप आहे तुझे, राहू दे। अधिपती, व्याप तर आधी होतेच ना। तुम्ही बसा बर, बसा बसा तुम्ही। मला सांगा, आपण जेव्हा पहिल्यांदा घरात फळा आणला होता, पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली होती, मी तुम्हाला शिकवायला सुरुवात केली होती, तेव्हाही तुमच्या मागे व्याप होतेच की। पण आपण शिक्षण सुरूच ठेवलं की नाही? नंतर तर मला भेटण्यासाठी तुम्ही शाळेत यायचात, आठवतंय? किती एफर्ट्स घेतले आपण अधिपती, किती काय काय केलं आपण। इथे भुवनेश्वरी मॅडमला लपवून चोरून शिक्षणाचे धडे घ्यायचो, आठवतंय तुम्हाला? किती प्रयत्न करायचो आपण, कधी वाटायचं की आता पकडले जाऊ, मग पकडले जाऊ। पण तरी आपण थांबलो का? आपण शिक्षण चालूच ठेवलं। मग आता असं काय बदललंय? हो, बाबांनी एक काहीतरी चुकीचा निर्णय घेतला, त्याची शिक्षा तुम्ही स्वतःला का देताय? तुमचं शिक्षण का बंद करताय अधिपती? हे आता मला चांगलं माहिती आहे तुमचं कसं आहे। तुम्ही जोर तुमच्या मनासारखं काय होत नाही तोवर तुम्ही काय पिच्छा सोडणार नाही। माझ्या मनासारखं नाही, तुम्हालाही माहितीये, मी तुमच्या चांगल्यासाठी सांगते। हा तेच, म्हणजे ते जवळ माझ्या तुम्ही गळी उतरवत नाही का नाही तवर काय तुम्हाला कन्व्हिन्स करत नाही, जवळ तुम्ही मला कन्व्हिन्स केव्हा शिकवलेलं लक्षात आहे तुमच्या? बरोबर आहे ना, तर तुम्ही काय ग बसणार नाही, माहिती आहे मला। सांग ठीक आहे, आता काय तुम्हाला नाराज करून चालाय नाही, तुम्हाला कायम खुश ठेवणार असं वचनच दिलेलं आहे, त्यामुळे ते वचन तर पाळायला लागणार। करू तुमच्या मनासारखं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।